झालेलं नाही आहे। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे। जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत मी उद्धव साहेबांबरोबर आहे। ज्या दिवशी राजकारण सोडायचं असेल, ज्या दिवशी पार्टी सोडायची असेल, पार्टी सोडणार नाही परंतु राजकारणात राहणार नाही, त्या दिवशी मी राजकारणात राहणार। आपल्यासोबत ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल इतकं प्रेम अगदी शिवसैनिक पायावरती आपलं येत आहेत, इतकं प्रेम मिळतंय, कसं वाटतंय आता? मला माझ्या दृष्टीने हा माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे। जे होतंय त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करता नाही, निष्ठेने राहिल्यावर किती प्रेम मिळू शकतं हे कोणत्याही सत्तेच्या पेक्षाही मोठं प्रेम आहे असं मला वाटतं आणि ते मला मिळालेलं आहे। पण राजाभाऊ, इतकी मोठी बलाढ्य शक्ती होती महायुती आणि त्यातून शिंदे, त्यातून म्हणजे तुमच्या वडिलांनी जे काही सांगितलं की म्हणजे निधी संदर्भात आणि इतर काही गोष्टी, आज निधी भेटतोय खासदार म्हणून? नाही भेटत। मग एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना नेमकं याला डील कसं करताय तुम्ही? नाही, डील करतो आता, त्याला काय इलाज आहे? मी विरोधी पक्षात आहे। जसं निधी नाही व्यक्त, विकास करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे, माझी एकट्याची नाही आहे। आणि मी एकटाच लोकप्रतिनिधी शिवसेनेचा त्या भागात आहे। मला असं वाटतं की जे बाकीचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, महापालिकेचे सदस्य आहेत, नगरपालिकेचे आहेत, नगराध्यक्ष आहेत, हे महायुतीचे घटक पक्षातले आहेत। त्यांनीसुद्धा त्यांची जबाबदारी आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणं। मला वाटतं ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडतो। नाही, पण भाऊ 6 जण गेली आहेत, तुमचंही नाव त्यामध्ये चर्चेत होतं, पण ऐन वेळी तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला हजर राहिला। ऐन वेळी असं झालेलं नाही आहे। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे। जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत मी उद्धव साहेबांबरोबर आहे। ज्या दिवशी राजकारण सोडायचं असेल, ज्या दिवशी पार्टी सोडायची असेल, पार्टी सोडणार नाही परंतु राजकारणात राहणार नाही, त्या दिवशी मी राजकारणात राहणार। अगदी आजचा शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंनी जाता जाता ते म्हणलेत ते की बाबा मी एवढंच असेल तर मी पक्षप्रमुख हे पद पण सोडायला तयार आहे, या संदर्भात काय म्हणाल? कारण की ज्या पक्षांनी खासदार घडवले, आमदार घडवले, इतकंच नाही तर या राज्याला भरपूर काही दिलेलं या पक्षाने, आणि स्वतः उद्धव ठाकरे जर असं म्हणत असतील तर काय म्हणजे तुमची? तसं नाही आहे, तसं होऊ नये आणि तसा सर्व शिवसैनिक होऊ देणार नाही। आपल्यासोबत खासदार राजाभाऊ वाजे होते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन सोहळा पार पडलाय, ते या ठिकाणी आले, खूप असं त्यांना प्रेम भेटतंय शिवसैनिकांचं, त्या संदर्भात ते बोलत होते। म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या बलाढ्य ताकदी होते एकीकडे, तर एकीकडे ते होते, का ते राहिले ठाकरेंसोबत ते म्हणत आहेत। परंतु आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे, पुढची पावलं नेमकी कशा पद्धतीने शिवसेनेची असणार आहेत। 60वा वर्धापन दिन झालेला आहे, उद्धव ठाकरेंनी एक वेगळंच त्या ठिकाणी इशारा दिला होता की बाबा पक्ष एवढंच असेल तर मी पक्षप्रमुख पद सोडू का, परंतु शिवसैनिकांनी त्या ठिकाणी सांगितलं याची काही गरज नाही आणि असं काही इथे होऊन देणार नाहीत। त्याचमुळे आता नेमकं पुढची पावलं नेमकी शिवसेनेची कशा पद्धतीने असतील हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत।